हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नेहमीच आपण आपल्या व्लॉगची सुरुवात मी देवाच्या पूजेपासून केलेली आहे. मला पण वाटेल की ही सारखी आपली व्लॉगमध्ये सगळ्यात पहिले देवाची पूजाच दाखवते. म्हणून आज आपण आपल्या व्लॉगची सुरुवात करतो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून. यांना एकदा बघितलं की कुठल्याच मोटिवेशनची गरज नाही आहे. त्यांना बघताच क्षणी माणूस मोटिवेट होतोच होतो. ॲक्च्युली मी ह्या ब्लॉगची सुरुवात कालपासूनच केली होती. काल संध्याकाळपासनं म्हणजे बुधवारपासनं. आज गुरुवार आहे आणि विचार केला की काल मला ह्या ब्लॉगची एंडिंग नाही घेता आली, म्हणून तो आत्तापर्यंत मी कंटिन्यू करून राहिलेली आहे. आजच्या दिवसाला जे पण काही बरपर्यंत ते आपण नक्कीच सगळं ह्या ब्लॉगमध्ये कवर करूयात. ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे, एकदम झटपट आणि एकदम टेस्टी अंडा करी रेसिपी. हे 3 बॉईल अंडे, हा एक अंडा, नंतर सांगते आपल्याला काय करायचं आहे. ही 1.5 चम्मच कणिक आहे आणि हा एक मॅगी मसाला. माझ्याकडे एक करी मसाला आहे म्हणून मी हा घेतला आहे. तुम्ही गरम मसाला घेतला तरीही चालेल. ही जिंजर गार्लिक पेस्ट आणि ही जी आहे ही टमाटर आणि कांद्याची पेस्ट आहे. टमाटर आणि कांद्याची पेस्ट नसेल तर तुम्ही कांदा आणि टमाटर हा चिरून घेतला तरी पण चालेल. तेल गरम झालेलं आहे. पटपट एक अंडा करी रेसिपी बघूया. जरी तुमच्याकडे फक्त लसण जिरं अवेलेबल असेल तरीही पण अंडा करी खूप छान, खूप टेस्टी होईल. आणि ह्या 1.5 चम्मच कणिकचं काय करायचं आहे हे पण एक सिक्रेट आहे, सांगते आपल्याला लवकर. ही कांदा आणि टमाटरची पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट 1 चम्मच. थोडं ऑइल वरती दिसायला लागलं तर थोडासा तुमच्याकडे जर गरम मसाला असेल तर तो टाकायचा. माझ्याकडे अंडा करी मसाला होता तर मी तो यूज करून राहिलेली आहे. परतवून घ्यायचं. आता चवीनुसार तिखट, ही एवढी हळद, चवीनुसार मीठ, सगळं मिक्स करून घ्या. मसाला जळायच्या आधी थोडंसं पाणी ॲड करून घ्या. आता तुम्हाला सांगते की ह्या ज्या कणिकच्या पिठाचं हे काय करायचं आहे. याच्यात थोडंसं पाणी घ्या आणि याला चांगलं एकजीव करून आणि हे आता ह्या करीमध्ये टाका. मला वाटेल तेवढं प्रमाणात पाणी इच्छानुसार. उकळी आली की सगळ्यात पहिले न विसरता मॅगी मसाला करा, मिक्स करून घ्या. ॲक्च्युली हा अंडा मी बॉईल करायचा ठेवला होता. अशा प्रकारे फोडून खायचं. ऑफिसवरून आलेत की शौर्यसोबत टाईम स्पेंड करतात. भाजीमध्ये अंडा ह्या प्रकारे फोडून जर ॲड केला तर मला खूप जास्त आवडतं. हे बॉईल्ड आपण ॲड करूया. कलरवरूनच भाजी किती छान वाटत आहे. खूप झटपट छान रेसिपी आहे. जर कुठल्या बॅचलरला घरात लवकर करायची असेल एखादी भाजी आणि मसाले अवेलेबल नसेल वगैरे तर फार झटपट ही भाजी बनते आणि खूप टेस्टी बनते. आणि इवन जर कोणी घरात पेशंटही असेल तरी मसाले न खाता सिंपलमध्ये आपण ही छान वाटेल ॲक्च्युली.
सुदीपला सर्व करून घेते गरमागरम जेवण. सुदीप तर गेलेले ऑफिसला, सगळे कामं पण झालेले आहेत. जर म्हणायचं म्हटलं तर सोबत खेळणं बाकी आहे अजून. ॲक्च्युली इतक्या दिवसात शौर्याची, माझी आणि सुदीपची तिघांची पण तब्येत ठीक नव्हती आणि मला असा एक्सपिरियन्स आला की भरपूरदा आपण म्हणत राहतो मुलं सारखी मस्ती करत राहतात, तर माझा ॲक्च्युली शौर्य 2.25 वर्षाचा आहे. मी वाटत राहायचं की किती हा मस्ती करतो, कुठेतरी शांत बस, कुठेतरी शांत बस. पण खरंच मला एवढ्या दिवसात जाणवलं की आता मस्ती ते नाही तर कोण आपण करणार आहेत काय. असं म्हटलं तर ॲक्च्युली मुलं मस्ती करत असले तेव्हाच बरं वाटतं. जेव्हा तो तापात इतका शांत बसून होता शौर्य, तर इतका शांत राहायचा, तर मलाच बिलकुल बरं नाही वाटायचं की अरे यार कधी हा खेळेल, कधी एकदम पहिलेसारखा ती करेल. मी खूप त्याची मस्ती मिस केली. हा जो DP रोड आहे ना, हा झाल्यापासून मनीष नगरला फ्लॅट प्लॉट्स याच्या किमती इतक्या जास्त वाढल्या आहेत. कोणी गेस करू शकतं का की ते जागेची किंमत किती सुरू आहे? हे ना, हा एकदम एअरपोर्टच्या अपोजिटमध्ये आहे. सगळंच काही जवळजवळच भेटेल आपल्याला. भविष्यात तरी मला असं वाटते की इथेच राहावं. शौर्य झोपला आहे आता मला शक्यतो जेवढे ऑफिसचे कामं होतील तेवढे लवकरात लवकर आटपावे लागतील. इथे ऑलरेडी शीट तयार आहे आणि फॉर्म्युले सेट केलेले आहेत मी. तर आपल्याला काय आता फक्त एफची जी व्हॅल्यू आहे ती बरोबर आहे की नाही एकदा चेक करून घ्यावी लागेल. अगदी बरोबर आहे. ॲक्च्युली ही शीटच खूप मेन आहे. ॲक्च्युली ही शीट PF साईटला आपण जशी तशी अपलोड करू शकतो आणि आपलं काम होऊन जातं. ESIC साईटला पण. आणि सेम मी ही माझी शीट जी आहे तर CA सरांना पण पाठवते PTRC चालांसाठी. तर एका शीटमध्ये माझे भरपूरसे कामं फार लवकरात लवकर होऊन जातात. जर तुम्हाला असंच माझे काही कामं कसे काय आहेत वगैरे किंवा ते तुम्हाला शिकून घ्यायचे वगैरे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. स्पेशल व्हिडिओ घेऊन येईन फक्त आणि फक्त ऑफिशियल कामं कशी काय आहेत वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर. मुली झालेल्या आहेत ज्यांची मुलं 1-2 वर्षांची आहेत. जर त्याच्यापैकी दोन्हीही लेडीज जरी मोटिवेट झाल्या तर मला खूप खुशी होईल. माझं म्हणणं हेच आहे की आई झाल्यानंतर स्वतःला विसरू नका. स्वतःची ओळख निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. एक गोड उदाहरण सांगायचं म्हटलं तर माझी एक मैत्रीण आहे हिमानी. तर तिने पण रिसेंटली ॲक्च्युली तिचं कॅफे सुरू केलेलं आहे मिहानला. मला खूप इच्छा आहे तिथे जायची. मी एका दिवशी जाईल आणि तुम्हाला सगळ्यांना पण घेऊन जाईल. तर जाऊयात आपण समोरच्या ब्लॉगमध्ये. तिथे ती पण खूप मेहनत घेते आहे. नक्की मी तिची पण स्टोरी सांगेल तुम्हाला. करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.